मंडळी, काल दिवसभर ऐकत होते बघा की वर्षाचा आज शेवटचा दिवस, वर्षाचा आज शेवटचा दिवस. विचार करू करू माझं डोकं पीक झालं मंडळी. संध्याकाळी झोपूस्तोर हीच विचार करीत होते की नेमकं ही वर्ष हाय कोण आणि हिला झालंय तरी नेमकं काय. पण आज सकाळी उठलं तसं झालं बाबा सुरू. वर्षाचा आज पहिला दिवस. आता मला हीच कळ नाही या वर्षाचा काल शेवटचा दिवस होता आणि आज पहिला लगेच कसा आला वा. मंडळी, श्रीमंताच्या घरी लग्न असली का नाही की त्यांच्या इकडे लय मोठे मोठे कार्यक्रम असतात. हळदी, रिसेप्शन, संगीत. पण आमच्या इकडे तसलं नसतंय मंडळी. मोठ्याच्या घरी असतंय सगळं तसं. मोठ्याच्या घरी असतंय पण आमच्या इकडे तसला काय राडा नसतंय मंडळी. आमच्या इकडे लग्न म्हणलं की अगं बाया बाया बाया, ही जावाई रुसला, ती मावशी फुगली, हिला कुठं नाश्ताच कमी पडला, एकीला साडीचा कलरच आवडला नाही, एकीला नाश्त्यात चमचाच नव्हता. अव तिकडं नवरा नवरीली लेकरं झाली पण ह्यांच्या काय खटखटी 4-4 वर्ष मिटत नाहीत. मंडळी, आपल्याला वाटतंय देव काहीतरी करील आपल्यासाठी चांगलं. वाटतंय का नाही? सगळ्याला वाटतंय देव काहीतरी करीलच. मी काय म्हणते, त्या देवाला बी वाटत असेल की ह्यानं काहीतरी करावं. दोघं बी बसा एकामेकाच्या भरोशावर. झालाच हिथंच आयुष्य जातं संपून पुन्हा. का नाही नाना? चल द्या. रामकृष्णारी. रामकृष्णारी. मंडळी, म्हणते ती का नाही, फुकट मिळालेल्या गोष्टीला किंमत नसते. अहो त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे नवरा बायको असते. आता विचार करा, एका बाईनं माहेर सोडल्यावर तिला सासर मिळतंय, आई बाप सोडल्यावर पुन्हा सासू सासरे मिळतात, तिकडं बहीण भाऊ सोडल्यावर इकडं दीर नणंद मिळतात. पण एक नवरा असा आहे जी काहीच सोडित नाही पण फुकटची बायको मिळती. आणि म्हणून तर फुकटच्या गोष्टीला किंमत नसती. मंडळी, थंडीचे लय होट फाटलेत बघा. काय करा हाला? असं आहे बघा मंडळी, होट फाटल्यावर काय करायचंय ती सुद्धा माहिती नाही नवऱ्याला. पण पुन्हा अजून तुम्ही लय म्हणत असताव की ताई नुसतं तुम्हीच बोलत आहो, तुम्हीच बोलत आहो, नानाला काही बोलूच देत नाहो. बघा नानाला होट फाटल्यावर काय करायचं सुद्धा माहिती नाही. आता सुई दोऱ्यानं शिवावं लागतंय हे सुद्धा मॅच सांगायचं. मंडळी, नवीन वर्ष चालू व्हायला लागलंय बघा. आता मी काय म्हणते, आता तुम्हाला कुठं फिरायला जायचंय तिथं जावा, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण स्टेटसला स्टोरीला बिलकुल ठेवायचं नाही बघा इथले तिथले फोटो. आम्हाला उगाच सुखानं जगू द्या मंडळी. आम्हाला नाही व फिरायला जाणं. आमचं फिरणं म्हणजे काय असतंय माहितीये का? घर ती रान, रान ती घर, बस. ह्याच्यापेक्षा जास्त आमचं काय फिरणं नसतंय. आणि तुमचे हे स्टेटस आणि स्टोरी बघून माझं पुन्हा टकुर हालन. आणि एकदा माझं टकुर हल्लं की मी सगळ्या घराचं टकुर हलवीत असते. म्हणून एकच आधी तुम्हाला सांगते, टुरिन स्टेटस बिलकुल ठेवायचं नाही. आम्हाला सुखा समाधानानं जगू द्या. मंडळी, आजकालच्या 20-25 वर्षाच्या पुरी नगराध्यक्ष हिन होऊन सत्ता स्थापन करायला लागल्या. अहो सत्ता त्यांच्या हातात आली आणि हिथं आम्ही लग्नाला 25 वर्ष झालं पण अजून साधी एक साडी आणायची सत्ता नाही. मंडळी, मेहनत करने वालों की कभी हार नहीं होती. हार नाही होत, निश्चित जिरती. तुझा वाढदिवस केव्हा आहे? मला वाढदिवसच नाही. असं कसं असतंय बरं? सगळ्याचा वाढदिवस असतोय, तुझा नाही होय? अहो ना मी साधं काही जन्मले वा. नमस्कार मंडळी, रामकृष्णारी. रामकृष्णारी. मंडळी, जसं ही चॅनल चालू केलं का नाही तशी आम्ही अपेक्षा ह्याची केली नाही बघा की आमची लय लोकांनी स्तुती करावी, आमचे लय मोठे फॅन असावे, आम्हाला लोक भेटायला यावे. पण आम्ही अपेक्षा ह्या गोष्टीची केली ती मंडळी सुरुवातीपासून की आम्हाला कोणी महाग वाईट म्हणू नये, आमची कोणी निंदा करू नये. ओके. तुमच्या ज्या सगळ्या ज्या कमेंट आहेत का नाही, मग त्या युट्यूबला असत्याल, इंस्टाग्रामला असत्याल, फेसबुकला असत्याल, एवढ्या चांगल्या चांगल्या कमेंट असतात. ती बघून वाटतंय आमची वाटचाल जरा योग्य चालू आहे काय की. असं मंडळी, जसं आम्ही पहिल्यापासून कोणाचं नाव ठेवून घ्यायचं करीत नाव का नाही, तसंच पुढे बी आम्ही चलत राहावं हे आशीर्वाद तुम्हीच द्या आता आम्हाला. आणि असंच आमच्यावर या शेतकरी जोडीवर भरभरून प्रेम करा. सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो सगळं करीत जावा हो मंडळी. आम्हाला लय काय कळत नाही त्यातलं.
बाय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.